सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। मी अभिनंदन करतो। येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा येईल तुम्हाला भेटायला। पण मला विश्वास आहे की आजच्या ह्या गर्दीवरून सगळ्यांना पुढची गणित सगळी समजली असतील आणि म्हणून आज तुम्हाला एवढंच मी सांगतो, येणारी निवडणूक ही आपल्याला विकासाच्या अजेंडावर जिंकायची आहे। विकास नावाचं त्याच्या विकास मी मगाशी सांगितलं, विकास हाच आपला अजेंडा, सर्वसामान्यांना न्याय देणे हा आपला अजेंडा आणि म्हणून हा सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा एकनाथ शिंदे तुमच्याकडे आलेला आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे हा विकासाला चालना देणारा त्यावेळेस जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही दिलाय, आज मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कामाला प्राधान्य देणं हे माझं काम आहे आणि त्यामुळे या भागातले तुम्हाला रस्ते चांगले पाहिजे, तुम्हाला रस्ते चांगले पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, ड्रेनेज सिस्टीम पाहिजे, उद्यान गार्डन पाहिजे, मुलांना खेळाचं मैदान पाहिजे, क्लस्टर योजना पाहिजे, हक्काची घरं पाहिजे, मग कोण देणार? शिवसेना एकच पर्याय, धनुष्यबाण एकच पर्याय। शिवसेनेला मत म्हणजे धनुष्यबाणाला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, हे समीकरण आपलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। मनापासून विकास म्हात्रे आणि या सर्वांना, विकास म्हात्रे, कविता म्हात्रे, बाळा म्हात्रे, संदेश पाटील, रसिका पाटील, कविता म्हात्रे या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। मनापासून यांना शुभेच्छा देऊन टाकू विजयाच्या। एवढे लोक तुमची ताकद। मगाशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम, इंडोर स्टेडियम चं भूमिपूजन केलं। MIDC कडून 180 कोटी घेतले। मी उदय सामंतांना सांगितलंय तुम्ही आता इकडे आहेत ना, आमच्या विकासाला पण पाहिजे। आणि आपल्या भागामध्ये जे जे काही विकास प्रकल्प राबवायचे आहे ते राबवण्यासाठी तुम्ही प्रस्ताव तयार करा। तुम्ही या ठिकाणी ज्या माध्यमातून आपल्याला या विकासासाठी पैसे देता येतील ते देण्याचं काम मी स्वतः करेन। हा शब्द पुन्हा एकदा मी आपल्याला देतो, कारण मी एकदा शब्द दिला की शब्द पाळतो, आपल्याला माहित आहे, बरोबर ना? बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघारी नाही। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। आता डोंबिवलीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा कल्याण डोंबिवलीमध्ये गेले अनेक वर्ष येतोय आणि आज या डोंबिवलीमध्ये सावळाराम क्रीडा संकुलाचं पूर्णपणे नूतनीकरणाचं कामाचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते इथे पार पडलेलं आहे। 189 कोटीचं काम जे आहे ते पहिल्या टप्प्यातलं असणार आहे, ज्याच्यामध्ये व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम ही कॉन्सेप्टच पहिल्यांदा जी आहे की महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक करतोय। इथे डेडिकेटेड स्पोर्ट्ससाठी डेडिकेटेड फ्लोअर्स जे आहेत ते असणार आहेत, तिथे वेगवेगळे कॉम्पिटिशन जे आहेत ते होणार आहेत, डॉर्मेटरीज जे आहेत तिकडे आपण करतोय, जेणेकरून जे कोणी कॉम्पिटिशनसाठी येते त्यांना राहण्याची सोय, कोचिंगची सोय, सगळ्याच गोष्टी या दर्जेदार ह्या ठिकाणी असणार आहेत। त्याचबरोबर सावित्रीबाई नाट्यगृहाचं देखील
नूतनीकरण हे त्याच्यासाठी 15 कोटी रुपये जे आहे हे राज्य शासनाकडून मंजूर झालेलं आहे. त्याचं देखील भूमिपूजन जे आहे ते आज पार पडलेलं आहे. त्याचबरोबर वॉर मेमोरियल त्याचं देखील कामाचं उद्घाटन आज शिंदे साहेबांच्या माध्यमाने झालं. कल्याण डोंबिवलीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेमध्ये यापूर्वी अनेक विकासाचे प्रकल्प आणले. आज या ठिकाणी मल्टीपर्पज, मल्टी लेवल आणि व्हर्टिकल इंडोर स्टेडियम पहिल्यांदा मला वाटतं देशातलं पहिलं स्टेडियम होऊ शकतं की पूर्णपणे सर्व गेम स्पोर्ट्स या ठिकाणी होतील आणि सर्व या डोंबिवली कल्याणमधल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळेल. त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट जे आहे त्यांना त्या ठिकाणी जो काही प्लॅटफॉर्म लागतो तो देण्याचं काम या ठिकाणी आणि यातून चांगले खेळाडू अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर ते तयार होतील अशा प्रकारचं हे व्हर्टिकल इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत करणारं वॉर मेमोरियल या ठिकाणी झालेलं आहे आणि ते देखील अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे. आणि देशासाठी लढणाऱ्या जवानांची एक ओळख, आठवण चिरंतर राहिली पाहिजे यासाठी वॉर मेमोरियल देखील आपण जर पाहिलं तर एक तुम्हाला देखील सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. ते अतिशय उत्तम नमुना त्या ठिकाणी ज्यांनी कोणी केलेला आहे खासदारांच्या संकल्पनेतून ही कामं जी झाली आहे. सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं नूतनीकरण तेही आवश्यक होतं आणि यापूर्वी देखील अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत. काँक्रीटचे रोड झालेले आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे, या ठिकाणी अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे हे आजचा प्रकल्प एक खऱ्या अर्थाने या काय म्हणतो आपण कल्याण डोंबिवलीच्या तुरा काय मानाचा तुरा हा खोला जाईल अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी केलेत. अंबरनाथमध्ये पण आपण पाहिलं परवा गेल्या 8-10 दिवसापूर्वी एक अतिशय अप्रतिम असं नाट्यगृह झालं. त्या छोट्या शहरामध्ये एवढे मोठे मोठे शूटिंग रेंज पासून स्विमिंग पूल पासून ऑडिटोरियम पासून कितीतरी प्रकल्प यासाठी एक विजन असलेला लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांनी काम केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील जी जी कामं या कल्याण डोंबिवलीमध्ये किंबहुना कल्याण लोकसभेमध्ये आवश्यक आहेत या सर्व प्रकल्पांना कधी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था नक्की केली. नंतर त्यांनी स्वतः ओळख निर्माण केली. 2014ला त्यांचं राजकारणामध्ये पाऊल होतं पहिलं, परंतु त्यानंतर त्यांनी कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली, प्रकल्पाच्या जोरावर ओळख निर्माण केली आणि खासदार म्हणून आता मला तर इकडे प्रचार करायला यावं लागलं नाही. यावरून एक विजनरी लीडर, विजनरी खासदार म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी सगळ्या शहराची नस ओळखलेली आहे. शहराला काय आवश्यक आहे, शहराच्या गरजा काय,